पहिला टप्पा म्हणजे स्वागत समारंभ पार पडलेला आहे। यानंतर निरोप समारंभ। या ठिकाणी ज्यांनी सेवा बजावलेली आहे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा क्षण, त्यांच्या प्रती आमच्या मनामध्ये असलेली भावना व्यक्त करण्याचा हा क्षण म्हणजेच निरोप मूर्तींच्या सत्काराचा हा क्षण। निरोप नव्हे हा ओलावा माणुसकीचा, निरोप नव्हे हा ओलावा माणुसकीचा, विसरू कसे आम्ही क्षण हा सौख्याचा, विसरू कसे आम्ही क्षण हा सौख्याचा। सर्वप्रथम निरोपासाठी मी आमंत्रित करते आणि त्याआधी त्यांच्याबद्दल माझं मनोगतपर परिचय असं मी देते। सर्वप्रथम आमच्या सेवाज्येष्ठ भगिनी आदरणीय सो उषा सटवाजी वाघमारे मॅडम। मॅडमबद्दल काय बोलावं, अगदी 1 वर्षाचा सहवास, परंतु त्या सहवासामध्येही अगदी आम्ही खूप कालावधीपासून सोबत आहोत असं त्यांच्यासोबतचे आमचे अनुभव आहेत। शब्दांनाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात, शब्दांनाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात आणि आपलं किती भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपली असतात। आणि अशाच विसरू म्हणताही न विसरता येणाऱ्या आमच्या सेवाज्येष्ठ भगिनी आदरणीय सो उषा वाघमारे मॅडम। मॅडम अत्यंत मितभाषी, शांत, संयमी आणि काहीसं अबोल असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे। आमच्यापेक्षा त्या कितीतरी सिनियर आहेत, परंतु मी सिनियर आहे असा आव त्यांनी मागच्या 1 ते 1.5 वर्षाच्या कालावधीत कधीही आणला नाही। त्या अगदी मोठ्या बहिणीप्रमाणे आमच्या कुटुंबामध्ये सामील झाल्या आणि एकरूपही झाल्या। समायोजन बदलीने त्या आज आमच्या शाळेमध्ये आल्या आणि इयत्ता 3री-4थीला मराठी, इंग्रजी, गणित हे तिन्ही विषय अगदी तन्मयतेने त्या शिकवत। मॅडमचं हस्ताक्षर अतिशय सुंदर होतं। एकदा शाळेत आलं की आपला वर्ग त्या कधीच सोडायचा नाही, कधी कुणावर रागवायचं नाही, की कधी कोणासोबत भांडण नाही, का वाद नाही, का मोठ्यानं बोलणं नाही। सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दरम्यान मी त्यांच्यापेक्षा लहान असून बऱ्याचदा मला त्यांना कामं सांगण्यात यायची, परंतु त्यामुळे मॅडमचा कधीही इगो हर्ट झाला नाही किंवा त्यांनी त्याचा कधीही राग मानला नाही। त्यांच्या घरामध्येही त्या अगदी कुटुंब वत्सल आहेत, प्रेमळ आई आहेत, आज्ञाधारक सून आहेत आणि शाळेमध्ये एक शिस्तप्रिय अशा शिक्षिका आहेत। मॅडम तुमच्या सहवासामध्ये मला खूप काही शिकायला भेटलं। फक्त मला मॅडमला एकच सांगायचं आहे म्हणण्यापेक्षा मॅडमला मागायचं पण आहे की मॅडम तुम्ही थोडंसं बोलत चला, व्यक्त होत चला, आपल्या विचार भावना मांडायला शिका आणि आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम करा आणि कधीतरी वेळ काढून स्वतःसाठी जगा। तर आदरणीय वाघमारे मॅडम यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आमच्या शाळेच्या वतीने हा निरोपाचा सत्कार स्वीकारावा। मी आमच्या शाळेचा संपूर्ण स्टाफ यांना विनंती करते की त्यांनी वाघमारे मॅडमचा सत्कार करावा। तर दुसरे निरोप सत्कार मूर्ती आदरणीय श्री बैलके सर। सरांचा मनोगतपर परिचय मी आता या ठिकाणी देत आहे। सम मेन ब्रिंग्स हॅपीनेस व्हेन दे गो, सम मेन ब्रिंग्स हॅपीनेस व्हेन दे गो अँड सम मेन ब्रिंग्स हॅपीनेस व्हेरेवर दे गो। म्हणजे काही माणसं अशी असतात की ते गेले की आपल्याला आनंद होते, बरं झालं बाप्पा गेले, परंतु काही माणसं अशी असतात की ते ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणी आनंद निर्माण करतात आणि अशामधलं एक व्यक्तिमत्व म्हणजे बैलके सर। या ठिकाणी आता फक्त 1 वर्ष सर आमच्यासोबत होते, परंतु 17 वर्ष सरांनी आधी या ठिकाणी या शाळेमध्ये सेवा बजावलेली आहे। ही शाळा जी आपल्याला निसर्गरम्य, पर्यावरणपूरक अशी सुंदर अशी हिरवाईनं नटलेली पाहायला मिळते, याचं होल अँड सोल क्रेडिट श्री बैलके सरांना जातं आणि याबद्दल सरांचं मनपूर्वक आभार आणि अभिनंदन। टाळ्याच्या गजरात सर्वांनी यांचं स्वागत करायचं। सर आज 53+ आहेत, परंतु सरांचा उत्साह अगदी 20तील तरुणाला लाजवणारा असा आहे। सदा हसतमुख, प्रसन्न, टापटीप, नीटनेटकेपणा ज्यांच्या अंगामध्ये आहे, एव्हरग्रीन देवानंद सारखं त्यांचं व्यक्तिमत्व आहे।
सरांचं अक्षरही अगदी दुष्ट लागण्यासारखं. सर आल्यानंतर अगदी कमी कालावधीमध्ये ते आमच्या परिवारात सामील झाले आणि एकदम एकरूप झाले. असे सर कापसीमधून आले असं आम्हाला कधी वाटलंच नाही. कुठलंही काम असो, मग ते कार्यालयीन काम असो, कुठलाही टप्पा असो, वर्ग घेणं असो, पेपर आणणे असो, पेपर घेणं असो, त्या कामामध्ये सर कधीही कुचराई करायचे नाही. कुठल्याही बाबतीमध्ये योग्य असा सल्ला देणारं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. ए फॉर ॲडजस्टमेंट हा शब्द त्यांच्या नसानसात भिनलेला होता. सर, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जासाल त्या त्या ठिकाणी तुम्ही नंदनवन करसाल यात शंकाच नाही. आणि तुमच्यातला जो प्रशासक आहे तो प्रशासक मी पुन्हा येईल या नात्याने आमच्या शाळेमध्ये पुन्हा यावा अशी मी तुम्हाला विनंती करते किंवा शुभेच्छाही देते. अपग्रेड घेऊन तुम्ही आमच्या शाळेमध्ये पुन्हा यावं आणि मी पुन्हा येईल हे ब्रीद तुम्ही सार्थ करावं अशी तुमच्याकडे विनंती आणि अपेक्षाही. तर आदरणीय श्री बैलके सरांचा सत्कार करण्यासाठी मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या केंद्राचे संकुलाचार्य श्री विठ्ठल अमलापुरे सर यांना विनंती करते. त्याचप्रमाणे आमच्या कांजाळ्याचा पूर्ण स्टाफ या ठिकाणी यायचा आहे. असे नातेसंबंध या शाळेची त्यांचे आहेत. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचं स्वागत टाळी करून आपल्याला त्यांचं स्वागत करायचं आहे. चला, स्वागत टाळी. आदरणीय श्री बोडके सर, स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा या सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा करत नाही. असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे आदरणीय श्री बोडके सर. काही माणसं ही वादळी असतात, तर काही माणसं ही स्वतःहून वादळ निर्माण करतात, तर काही माणसं ही दुसऱ्यांची वादळं स्वतःच्या अंगावर घेऊन पचवून स्वतःच्या नावाचं एक वादळ तयार करतात. आणि असं वादळी, निर्भीड, निडर, सतत कार्यशील असणारे व्यक्तिमत्व म्हणजे माधव काळबा बोडके सर, ज्यांना आपण सर्व परिचित आहोत, आपल्या सर्वांचे लाडके बोडके सर. सरांबद्दल सांगताना काय काय सांगावं इतक्या आठवणी आहेत. ते सांगायला बसला तर जवळपास 1-2 तास संपणार नाहीत. स्वतःबद्दल कमालीचा आत्मविश्वास, कुठल्याही गोष्टीकडे पॉझिटिव्ह माइंडसेटनं पाहणारे, मी सगळं काही करू शकतो, आय कॅन डू एनिथिंग असा जबरदस्त आत्मविश्वास ज्यांच्याकडे आहे. इम्पॉसिबल हा शब्दच ज्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही. कांजाळा शाळेची पहाडी तोफ, बुलंद आवाज आणि आमची होल अँड सोल सपोर्ट सिस्टीम म्हणजे आमचे बोडके सर. मी आणि सर मागील 5 वर्षापासून सोबत होतो. आधीपासूनच कौटुंबिक आमचे नातेसंबंध आहेत. परंतु या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये सगळ्यात जास्त माझं तर भांडण सरांसोबतच झालेलं आहे. भांडण तर व्हायचे, मतभेद तर व्हायचे, तात्विक वाद व्हायचे, परंतु वी आर वन, वी आर ऑल फॅमिली या भावनेला कधीही तडा गेला नाही. सरांबद्दल बोलताना असं सांगावं लागेल की काय सांगावं, हा मोठ्या भावना आहेत, आता काही समजून झाले मला. सर अगदी मनाने निर्मळ, प्रामाणिक, मनाने सच्च असलेलं दिलदार असं व्यक्तिमत्व. खूप मजाक उडवायचे सर आमची. शाळेमध्ये असा एकही व्यक्ती नाही की ज्याची सरांनी कधी मजाक उडवली नाही. मजाक म्हणजे हसतमुख ठेवणं, असं मजाक उडवणं म्हणजे टर उडवणं नाही, त्यांना हसत खेळत ठेवणं. शाळेतलं वातावरण अगदी हसत खेळत ठेवणारे ते सर. आमच्या घरी कितीही टेन्शन आलं तरी आम्ही शाळेमध्ये आलं की लगेच विसरून जायचो. मिमिक्री करणारे, जबरदस्त मिमिक्री करणारे सर म्हणून असं त्यांना ओळखता येईल. आणि सरांमध्ये एक असा आत्मविश्वास एवढा होता की मी म्हणेल ती प्रत्येक गोष्ट खरी किंवा माझं ते खरं म्हणजे खरं करून दाखवण्याची जिद्द त्यांच्यामध्ये होती. विद्यार्थ्यांमध्ये देखील त्यांच्या एक वेगळाच दरारा होता. सरांनी परिपाठामध्ये त्याचप्रमाणे झेंडावंदनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी दिलेली प्रेड सावधान किंवा वंदे मातरम ही घोषणा अगदी ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत सुद्धा ऐकू जायची. एकाच वेळी अनेक गोष्टी करतात. ते कसे करतात त्यांनाच माहीत. शिक्षक तर आहेत, गावचे उपसरपंच आहेत, गुत्तेदार पण आहेत.
सल्ला देणारे डॉक्टर सुद्धा आहेत आणि आता येऊ घातलेले वकील सुद्धा आहेत. अष्टावधानी असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. समोरच्या माणसाला खूप बोलायचे, पण त्या समोरच्या माणसाला त्यांचा कधीच राग यायचा नाही. ही भारी कला त्यांच्यामध्ये होती. समोरच्याला राग न येऊ देता बोलणं हे फार मोठं कसब त्यांच्या अंगामध्ये आहे. इंग्रजी, मराठी, हिंदी अशा तीनही भाषेवर तितकंच प्रभुत्व असणारे नवोदयचे विद्यार्थी ते आहेत. कुठलाही आम्हाला प्रॉब्लेम आला, मग तो आमच्या गाडीचा असो की गावातील एखादा व्यक्ती शाळेमध्ये येऊन धिंगाणा घालत असेल, तरी आम्ही बिनधास्त असायचो. आम्हाला टेन्शन यायचं नाही. का? तर बोडके सर आहेत ना. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं एक त्यांचं व्यक्तिमत्व होतं. सर सोबत असताना गाडी चालवण्याचं सुद्धा कधी टेन्शन आलं नाही. तर या गावामध्ये येताना, कांजाळा शाळेमध्ये येताना मला साधी 2 व्हीलर म्हणजे स्कूटी सुद्धा यायची नाही. परंतु आज नांदेड शहरामधून येताना 4 व्हीलर मी घेऊन येत आहेत आणि याचं होल अँड सोल मला सरांना क्रेडिट द्यावंसं वाटतं. एखाद्या सोबत सरांचं भांडण कितीही हो, परंतु जर त्या व्यक्तीवर जर एखादा प्रसंग आला तर त्या व्यक्तीच्या प्रसंगाला धावून जाणारा पहिल्यांदा धावून जाणारा एकमेव माणूस असेल तो म्हणजे बोडके सर. सरांबद्दल काय बोलावं. अंक कमी पडतात चांदण्या मोजताना आणि शब्द कमी पडतात भावना व्यक्त करताना. अशा या लाडक्या बोडके सरांच्या आपल्यामध्ये खूप आठवणी आहेत. आठवणी येतात, आठवणी बोलतात, आठवणी हसवतात आणि आठवणीच रडवतात. आणि काहीच न बोलता आठवणी निघूनही जातात, तरीही आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात. आपला सहवास जरी तुटला तरी आपल्यातलं जे नातं आहे ते इथून पुढेही वृद्धंगित होणार आहे. कारण सहवासाने नाते दृढ होते तर दूर गेल्यानंतर सहवासाने नाते घट्ट होते तर दूर गेल्यानंतर ते नाते अधिक दृढ होते. या नात्यानं आपण जरी या शाळेतून दूर गेलात तरी या शाळेप्रती आपली असलेली भावना यापुढेही कमी होणार नाही. आणि यापुढे आत्तापर्यंत आम्ही आपल्याकडून बऱ्याच काही गोष्टी शिकलेल्या आहोत. पण एक गोष्ट सांगायची आहे बोडके सरांना की सर, तुम्ही स्वतःचा पराभव कधीच मान्य करत नव्हता. कापशीहून पुस्तक आणण्याची शर्यत तुम्ही हरलेले आहात. आता या जाहीर व्यासपीठावर सांगते. या जाहीर व्यासपीठावरून ही गोष्ट मला जाता जाता तुम्हाला सांगायची आहे. तर नाही मट्टमवार सर त्या गोष्टीला साक्षी आहेत. तर या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना आणि शाळेच्या स्टाफला मी विनंती करते की सरांचा आपण निरोप सत्कार करावा. होता एकत्र प्रवास आपला सुखदुःखाच्या वळणावर. आज जरी वाटे उदास, भेटू पुन्हा नव्या क्षितिजावर. तुम्हा सर्वांचे ते प्रेमळ बोल, मैत्रीचा तो अनमोल काळ. आज जरी दूर जातो तरी हृदयात राहील तो सुवर्ण काळ. तर आजच्या या कार्यक्रमाचा मुख्य गाभा म्हणजे आलेल्यांचं स्वागत आणि गेलेल्यांचं सत्कार आपण या ठिकाणी पार पडलेला आहे. यानंतर या सर्वांप्रती, आम्हाला ज्ञानदान करणाऱ्या सर्व शिक्षकांप्रती आमच्या विद्यार्थ्यांच्या काय भावना आहेत आणि विद्यार्थ्यांचं शिक्षकांप्रती असलेली भावना, त्यांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी सर्वप्रथम येत आहे आरती लोहकरे. सर्वप्रथम येत आहे इयत्ता 5वीची विद्यार्थिनी. सर अगदी तिची इतकी मिमिक्री करायची की तिचा जसा आवाज, ती थोडं नाकातून सरांनी पण तिचा आवाज नेहमी काढून दाखवायचे. कुमारी आरती लोहकरे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत आहे. व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो तसेच प्रमुख पाहुणे, मी आज तुम्हाला वाघमारे मॅडम यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. वाघमारे मॅडम यांचा स्वभाव खूप चांगला आहे आणि मीही त्यांच्याजवळ 1 वर्ष शिकलेली आहे. त्या 3री-4थीला शिकवीत गेल्या. आणि मॅडम, माझं काही चुकलं असलं तर मला माफ करा. आणि तुमचा स्वभाव आहे आणि त्या खूप शांत आहेत.
आणि मी विनंती करते की मॅडमला तुम्ही असेच ये जा करा आणि तिथल्याही लेकरांना शिकवा, मोठे करा. आणि जाता जाता एवढंच म्हणावंसं वाटते की विद्यालय सुटत पण आठवणी कधी सुटत नाही. विद्यालय सुटत पण आठवणी कधी सुटत नाही. आपल्या जीवनात गुरु नावाचं पान कधीच सुटत नाही. आपल्या जीवनात गुरु नावाचं पान कधीच सुटत नाही. मी मॅडमसाठी पुष्पगुच्छ तयार करून आणलेला आहे. मॅडमनी इथे येऊन घ्यावी ही नम्र विनंती. अतिशय लाडकी विद्यार्थिनी कुमारी आरती. विद्यार्थ्यांमध्ये येत आहे धनश्री लोहकरे. मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपल्या सर्वांचे लाडके असे बेलके सर यांच्याविषयी 4 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या ही माझी नम्र विनंती. बेलके सर इयत्ता 5च्या वर्गाला शिकवायचे. ते मराठी व हिंदी विषय शिकवायचे. सरांचे अक्षर एकदम मोत्यासारखे सुंदर आहे. असं म्हणतात की सुंदर हस्त अक्षर हा अनमोल दागिना आहे आणि तो दागिना सरांना लाभलेला आहे. सर खूप शांत व निर्मळ मनाचे आहेत. त्यांचे पूर्ण नाव कोंडीबा वाघजी बेलके आहे. ते आम्हाला खूप छान शिकवतात. आमचं भाग्य आहे आम्हाला वडिलांसारखे शिक्षक भेटले. त्यांनी आम्हाला एवढे शिकविले की आम्हाला त्यांचा लळा लागला. आणि काही चुकले तर मारायचे नाही, समजून सांगायचे. बेलके सर खूप शांत व प्रेमळ स्वभावाचे आहेत. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आमचं अजून एक भाग्यच आहे की म्हणा आम्हाला त्यांच्यासारखे सर आणि मॅडम भेटल्या. अक्षर शिकवून आम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला. अक्षर शिकवून आम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला. कधी प्रेमाने तर कधी रागून जीवनाचा मार्ग दाखवला. धन्यवाद. सूर्यासारखे तळपुणी जावे, शाळा सोडून जाताना सूर्यासारखे तळपुणी जावे. तुमच्या ज्या काही भावना आहेत त्या व्यक्त करा. मग आपण सगळे मिळून एकदा हे करू, हलकं करू. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व येथे उपस्थित असलेले गुरुजन वर्ग आणि माझे मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला आमच्या वर्ग शिक्षिका म्हणजे वाघमारे मॅडम यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. वाघमारे मॅडम ह्या खूप चांगल्या, शिस्तप्रिय व शांतपणाच्या आहेत. वाघमारे मॅडम 3रा व 4था या वर्गाला ते एकट्या सांभाळतात, समजून पण घेतात. वाघमारे मॅडम आम्हाला वेळी प्रसंगी मार्गदर्शन करतात. मॅडम आम्हाला मारतात पण तितक्याच लाड पण करतात. नाही ते समजावून सांगतात. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जाता एवढेच म्हणतो की अक्षर शिकून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला. अक्षर शिकून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला. कधी प्रेमाने तर कधी रागवून जीवनाचा मार्ग दाखवला. यानंतर विद्यार्थ्यांचं मनोगत आपल्याला घ्यायचं आहे. इयत्ता 7वीतल्या विद्यार्थिनी कुमारी संध्या, दुर्गा, राशी या एकदा. मग तुमचं झाल्यावर आम्हाला शिक्षकांचं मनोगत घ्यायचं आहे. बोलू काय बोलू सुचत नाही मला. कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला. कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर व येथे सर्व उपस्थित गुरुजन वर्ग व शालेय परिस्थितीचे अध्यक्ष व माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपल्या शाळेमध्ये निरोप समारंभ कार्यक्रम आहे. श्री बेलके सर, श्री बोडके सर व वाघमारे मॅडम यांची आपल्या शाळेतून बदली होत आहे. आज आपण निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो, त्याचप्रमाणे बोडके सरांनी आम्हाला घडवले. सरांबद्दल मी शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. मनानं दिलदार, वागणं जबरदस्त, कामात खबरदार, नेतृत्वानं शानदार असे सर्व गुण असणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे बोडके सर. जिथे कमी तिथे मी या युक्तीप्रमाणे सरांनी आम्हाला मार्गदर्शन केले. सर, तुम्ही आम्हाला खूप काही दिले, त्याची उतराई करणे आम्हा विद्यार्थ्यांना आवश्यक आहे. सरांचा स्वभाव रसा फणसासारखा, आतून गोड, वरून काटेरी पण आतून गोड. सर यापुढे वकील पण होणार आहेत. आम्हाला गणित व विज्ञान विषय शिकवतात. सरांची शिकवण्याची पद्धत खूप वेगळी आहे. मस्त मजेत शिकवताना आम्हाला पण शिकण्याची इच्छा व्हायची.
आमच्या शाळेत कोणास पण भांडण झालं की ते सरांकडे यायचं, कारण आम्हाला माहीत होतं इथे न्याय पण मिळेल आणि शिक्षा पण. कधी कोण्या गोष्टीला नाकार द्यायचे नाही. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सर खूप जीव तोडून मॅडमला मदत करायचे. सरांनी याआधी खूप शाळेमध्ये काम केले आहेत. सरांचे खूप विद्यार्थी आज उच्च पदावर काम करत असतील. सरांनी खूप विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपला पण लावले. सरांचा आवाज एकदम पहाडी आहे. यापुढे सर तुम्हाला तुमच्या वाटचालीसाठी सुख शांती समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. व शेवटी गुरु ठाकूर यांनी म्हटले आहे, करून जावे असे काही दुनिया जाताना, करून जावे असे काही दुनिया जाताना, गहीवर यावा जगात साऱ्या निरोप शेवट देताना. काही दुनियेतून या जाताना, करुणी जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असं जीवन जगणारे आमच्या शाळेतले हे तिन्ही गुरुजन आहेत की ज्यांनी जिथं कमी तिथं मी ही उक्ती सार्थ करणारे. संध्याने अगदी यथायोग्य वर्णन असं केलेलं आहे. बैलके सर असो की बोडके सर असो, जिथं कमी तिथं मी, हे दोघांचंही तत्व होतं. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे गेल्यावर न्यायही मिळणार आणि शिक्षाही मिळणार, हे पण गोष्ट अगदी खरी असं तिनं बोललेलं आहे. अगदी मनातल्या भावना तंतोतंतपणे व्यक्त केलेल्या आहेत संध्याने. धन्यवाद संध्या. यानंतर इयत्ता 7वीची विद्यार्थिनी पूनम लोहकरे हिला मी आमंत्रित करते. याआधी आमच्या गतवर्षीच्या सरांच्या विद्यार्थिनी देखील या ठिकाणी सरांच्या निरोपासाठी उपस्थित राहिल्या. त्यांचं देखील आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. यानंतर पूनम लोहकरे हिला मी आमंत्रित करते की तिने आपलं मनोगत व्यक्त करावं. असेल उलटून झाल्या असतील चुका, बोललो असेल उलटून झाल्या असतील चुका, विसरून सारे जा मनात काही ठेवू नका. सांगाल का कुणी गुरु काय असतो, सांगाल का कुणी गुरु काय असतो, फुलासारखा कोमल दिसतो असं जसं जीवन समजावतो. प्रमाणे प्रवाही असतो, वाऱ्याप्रमाणे धाडसी असतो, आणि सांगेल का कुणी गुरु काय असतो. सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसतो, मुंगीप्रमाणे उद्योगी असतो, शिष्याला देव मानून बसतो. त्यांच्या यशात आनंद शोधतो असा एक गुरु असतो. आजचा दिवस काहीसा वेगळा आहे, मनात खूप काही आहे पण शब्द थांबले आहेत. एक प्रवास संपतोय पण आठवणींनी मन भरून आले. आपल्या शाळेतून श्री बोडके सर, श्री बेलके सर, सो वाघमारे मॅडम यांची बदली झाली आहे. आम्हाला बोडके सर विज्ञान व गणित शिकवत होते व बेलके सर इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र शिकवत होते. वाघमारे मॅडम 3री व 4थी या वर्गाला शिकवत होत्या, तरी सुद्धा आम्ही त्यांच्यावर नाराज नाही. देव इतके मोठे असून त्यांना सुद्धा एक गुरुच घडवत असतो म्हणजे देवाहून सुद्धा मोठा एक गुरुच असतो. आम्हाला देवासम गुरु मिळाले म्हणजे नशीबच आमचं. या सर्व शिक्षकांसाठी आमच्या मनात मांडायला खूप काही आहे, पण तरी सुद्धा ते शब्द तुमच्यासाठी कमीच आहेत. म्हणजे शब्दही अपुरे पडते अशी तुमची कीर्ती आहे. मी बेलके सर यांच्याबद्दल माझे मनोगत व्यक्त करणार आहे. बेलके सरांचे पूर्ण नाव कोंडीबा वाघजी बेलके सर असे होते. सर या आधी पण या शाळेमध्ये 17 वर्ष मुख्याध्यापकांचे काम सांभाळत होते व त्यांनी आमच्या वर्गाला मार्गदर्शन केले. बेलके सरांनी आमच्या वडिलांना शिकवले आहे. यानंतर मी बोडके सर यांच्याबद्दल माझे मनोगत व्यक्त करणार आहे. बोडके सरांनी आमच्या वर्गाला शिकवलं व त्यांनी आम्हाला मार्गदर्शन सुद्धा केले. बोडके सरांचे पूर्ण नाव माझी काळबाप बोडके आहे. आता मी वाघमारे मॅडम यांच्याबद्दल माझे मनोगत व्यक्त करणार आहे. वाघमारे मॅडम या मनाने खूपच प्रेमळ आहेत. दिवस कसे निघून गेले काहीच कळले नाही. तुम्ही केव्हा या शाळेत आल्या काहीच कळले नाही. जाता जाता एवढंच बोलेल, जीव लावले गुरुजनांनी आई वडिलास आम्हाला, जीव लावले गुरुजनांनी आई वडिलास आम्हाला. कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला, कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला. जर अशा एवढ्या बोलू लागल्या तर मला संचालनच करता येणार नाही. मला तुमच्यापेक्षा जास्त रडू येते. यानंतर संजीवनी
बोलणार आहे व्यासपीठावर वंदनीय गुरुजन व सर्व उपस्थित माननीय वर शालेय उपस्थित सध्या व आपल्या गावाचे सरपंच व उपस्थित सर्व शिक्षक व माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार. आज आपल्या शाळेमध्ये निरोप समारंभ आहे. श्री बेलके सर, श्री बोडके सर व सौ वाघमारे मॅडम यांचा हा निरोप कार्यक्रमानिमित्त मी माझ्या वर्ग शिक्षिका सौ वाघमारे मॅडम यांच्याबद्दल मी माझे मनोगत व्यक्त करत आहे. मॅडमचे पूर्ण नाव उषा सटवाजी वाघमारे असे आहे. मॅडमचा स्वभाव शांत व प्रेमळ आहे. मॅडम 3रा व 4था वर्ग छानरित्या सांभाळतात. मॅडम कधीच कोणत्या गोष्टीला आकार द्यायचे नाही. संस्कृती कार्यक्रम मॅडम आम्हाला सर्व विषय खूप मॅडम तुम्ही आम्हाला छानरित्या व मजेत शिकवतात. जे काही शिकवलात ते आम्ही आमच्या भावी आयुष्यात नक्कीच उपयोगात आणू. मी माझे 2 शब्द संपविते. फक्त जाता जाता एवढेच म्हणायचे की अक्षर शिकून शब्दाचा अर्थ सांगितला. कधी प्रेमाने तर कधी रागावून जीवनाचा मार्ग दाखवला. राजश्री. व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या सर्वांना माझा नमस्कार. आज सर्वांच्या लाडक्या सौ वाघमारे मॅडम यांच्या विशेष मी माहिती सांगणार आहे. वाघमारे मॅडम खूप शांत व प्रेमळ म्हणायचे आहेत. त्या आम्हाला खूप सुंदर शिकवतात. आमचं भाग्य की आम्हाला एवढ्या चांगल्या मॅडम भेटल्या. मॅडमने आम्हाला एवढं शिकवलं की आम्हाला त्यांचा लढा लागला. जे आम्हाला समजत नसेल ते आम्हाला समजावून सांगायच्या. एवढी बोलली तेवढी कमीच आहे. पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. एवढे बोल माझे 2 शब्द व्यासपीठ गुजर वर्ग असेच माझे मित्रमैत्रिणी. मी आज सारखे तळपुणी जावे शाळा सोडून जाताना, सूर्यासारखे तळपुणी जावे शाळा सोडून जाताना, दगडालाही पाझर फुटावा निरोप शेवटी देताना, दगडालाही पाझर फुटावा निरोप शेवटी देताना. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग व इथे सर्व शिक्षक, पालक, उपस्थित सर्व गुरुजन वर्ग, गुरुजन सदस्य व माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार. आज आपल्या शाळेमध्ये निरोप समारंभ कार्यक्रम. हा कार्यक्रम श्री बेलके सर, बोडके सर व सौ वाघमारे मॅडम यांची बदली झाल्यामुळे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मी बेलके सर यांच्याबद्दल माझे मनोगत व्यक्त करणार आहे. बेलके सर यांचे पूर्ण नाव कोंडीबा वाघजी बेलके आहे. सर आम्हाला इतिहास व नागरिकशास्त्र हे विषय शिकवित होते. सर या आधी पण या शाळेमध्ये 17 वर्ष मुख्याध्यापकांचे काम केलेले आहेत व आमच्या वडिलांना पण सरांनी शिकवलं व आता आम्हाला पण सरांनी शिकवलं. यानंतर मी बोडके सर यांच्याबद्दल माझे मनोगत व्यक्त करणार आहे. बोडके सर आम्हाला गणित व विज्ञान हे 2 विषय शिकवित होते. बोडके सरांचा आवाज खूप पहाडी आहे. बोडके सरांचे पूर्ण नाव माधव काळबा बोडके आहे. मी यानंतर सौ वाघमारे मॅडम यांच्याबद्दल माझे मनोगत व्यक्त करणार आहे. वाघमारे मॅडम आम्हाला शिकवत नव्हत्या तरी पण मॅडमने आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले. वाघमारे मॅडमचा स्वभाव शिस्तप्रिय व शांत आहे. वाघमारे मॅडम इयत्ता 3री व 4थी या वर्गाला शिकवित होत्या. ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंडत जळतो. जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच कळतो. शिक्षकांप्रती आपल्या भावना व्यक्त करण्याचा दुर्गाचा हा प्रयत्न. यानंतर मी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी राशी आनंदा लोहकरे हिला या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. असेल शेवटचा तरी नाते संपत नाही. सहवास इतक्या वर्षांचा विस्तार मात्र येत नाही. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे, इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार. आज आपल्या शाळेत निरोप समारंभ कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम शांतपणे ऐकायचा. हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आम्हाला बोडके सर, बेलके सर, वाघमारे मॅडम यांना द्यायचा आहे. काय बोलू, कसं बोलू काहीच कळत नाही. जीवनाचा खरा अर्थ शिक्षकामुळेच कळतो. शब्द ठेवून, कारण तुमचे शब्द आम्हाला तंतोतंत लागू पडतात. मी आता 2 शब्द वाघमारे मॅडम बद्दल बोलणार आहे. वाघमारे मॅडम यांचा स्वभाव खूप शांत आणि
आहे. वाघमारे मॅडम 3री व 4थी वर्गाला शिकवतात आणि त्यांनी मनाने खूप प्रेमळ आहेत. आता मी बेलके सर बद्दल बोलणार आहे. बेलके सर खूप प्रेमळ आहेत आणि आम्हाला इतिहास व नागरिकशास्त्र शिकवतात आणि 5व्या वर्गाचे वर्ग शिक्षक आहेत. आम्हाला पाठ खूप छान शिकवतात आणि आम्हाला प्रश्न काढण्याचा मार्ग दाखवला आणि शिस्त लावली. सरांनी या शाळेतले खूप झाडे लावले आहेत. आता मी बोडके सर बद्दल बोलणार आहे. बोडके सर आम्हाला गणित व विज्ञान शिकवतात आणि त्यांनी समजून सांगतात. झेंडा वंदन असेल तेव्हा पहाडी आवाज काढतात आणि तुमच्या वर्गात आमच्या वर्ग शिक्षिका मोरे मॅडम यांना सांस्कृतिक कार्यक्रमाला खूप मदत करतात. शेवटी मी एवढेच बोलेल की आजचा क्षण आनंदाचा आहे पण डोळ्यात थोडे पाणी आहे. आजचा क्षण आनंदाचा आहे पण डोळ्यात थोडे पाणी आहे. तुमच्या आठवणी मनात कायम कोरल्या जातील. तुमची नेहमी हसमुख स्वभाव आणि मदतीची भावना आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहील. तुमचा पुढचा प्रवास आनंदाचा आणि यशाचे भरलेला असो हीच शुभेच्छा. तुमचं योगदान अनमोल आहे आणि तुमची आठवण नेहमी येईल. धन्यवाद. विद्यार्थ्यांमध्ये कोणी मनोगत व्यक्त करणार आहे का अजून? यानंतर शिक्षकांचं मनोगत. सर्वप्रथम आमच्या कांजाळा शाळेची आन बान शान म्हणजे आमचे आदरणीय मट्टमवार सर, एक हाडाचे शिक्षक, आमचं एक पितृतुल्य व्यक्तिमत्व आदरणीय श्री हनुमंतरावजी मट्टमवार सर यांना मी या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी पाचारण करते. सावधान का स्वागत समारंभ आणि निरोप समारंभाच्या अध्यक्ष या केंद्राचे संकुलाचार्य श्री अमलापुरी सर, या शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री शादुलभाई शेख, उपाध्यक्ष आनंदा पाटील लवकरे, तसेच जिलानी सेठ, माझे सहकारी श्री बैलके सर. मला इथे येऊन 2 वर्ष झाले, 3रा वर्ष चालू आहे. सुरुवातीला मी इथं आल्यानंतर मला थोडं वेगळंच वाटलं. एक 8 दिवस मला काही करमलंच नव्हतं, परंतु हळूहळू बोडके सरांच्या सहवासात लाभला आणि मी इथं रमून गेलो. जोशी मॅडम मुख्याध्यापक होत्या, तरी परंतु मला एक आदरणीय व्यक्ती म्हणून मला खूप सगळ्यांनी पुढे करत होत्या आणि मीही सगळ्यांचा ऐकून किंवा सहकार्यांना मी शाळेची धुरा सांभाळण्याचा प्रयत्न केला. या 2.5 वर्षाच्या काळामध्ये बोडके सरांनी, ऑर्गन मॅडमने, चाटे मॅडमने, वाघमारे मॅडमने खूप मला सहकार्य केलं. त्यांच्या सहकार्यामुळे मला भरपूर काही इथं काम करण्याची मला शक्ती मिळाली. मी मुख्याध्यापक या नात्यानं या शाळेच्या वतीनं मी त्यांचे खूप आभार व्यक्त करतो. आणि इथून त्यांनी दुसऱ्या शाळेवर त्यांची बदली झाली आणि बदली झाल्यानंतर आमच्या काही चिमुकल्या मुलांना कळालं की सरांची बदली झाली, बैलके सरांची बदली झाली, मग वाघमारे मॅडमची बदली झाल्यानंतर खूप भावनाविष झाल्या. कारण काय, शिक्षकांनी मुलांना जे काही जीव लावलेला आहे, नुसतं अध्यापनातूनच शिक्षण मिळते असं नाही, प्रेमातून सुद्धा विद्यार्थी शिकतात, जिव्हाळ्यातून विद्यार्थी शिकतात. ही भावना आज
आमच्या शाळेमध्ये दिसून आलेली आहे. बैलके सरांची संबंधाशी बोलणं म्हणजे खूप शब्द अपुरे पडतात. आज मी बैलके सरांना मी 2018 पासून ओळखतो. 7 वर्षापासून त्यांना मी ओळखतो. कापशीला सरांनी 5 वर्ष होते माझ्यासोबत, 5-6 वर्ष, आणि इथं आल्यानंतर सुद्धा माझ्यासोबत आल्या. कुठेही बघितलं बैलके सर आणि मठ्ठाभर सर एका गाडीवर दिसायचे. सगळ्या कापशीच्या सगळ्या शिक्षक लोकांना माहित होतं. कसं या दोघांचं जुळते हेच कोड पडत होत सगळ्या लोकांना. पण आम्ही कोणाला सांगितलं नाही की आमचं कसं जुळतंय ते. आमचं मी जुळून घेतलंय. बैलके सर हे कोणालाही जुळून घेतात, कसले असले तरी जुळून घेतात. हे त्यांच्या अभ्यासातून दिसलं. आणि मलाही, मी कोणाशी जुळून घेतो, कसंही जुळून घेतो, हे सुद्धा मला बैलके सरांना सुद्धा माहीत असेल, बोडके सरांना सुद्धा माहीत असेल. तर आज आला अनुभवाचा प्रश्न. परंतु आज शाळेमध्ये मी जे काम करत असताना एक तुमचा एक वडील भाऊ म्हणून माझ्याकडून काही अपशब्द किंवा काही गोष्टी घडल्या असतील तर उदार मनानं त्याने माझ्या पदरात टाकावं असं मी त्यांना विनंती करतो. मी काय मुख्याध्यापक म्हणजे मी पदसिद्ध मुख्याध्यापक नाही. एक तुमच्यातलाच एक घटक, एक वरिष्ठ म्हणून एक काम करत आहे. आणि काम करताना तुमच्या सगळ्यांचं सहकार्य घेत आलेलं आहे. आणि या सहकार्यातून काही बोललं असेल तर मी ते शब्द मागे घेतो. आणि यापुढे तुम्ही, विशेष म्हणजे मला थोडं कधी कधी जास्त नाही विरोध करायची सवय आहे. आमच्या भगिनी वाघमारे मॅडम समवयस्क असल्यामुळं कधी कधी त्यांना विरोध करत होतो मध्ये मध्ये. पण त्यांना काही राग येत नव्हता, हे तेवढं खरंच आहे. एकदा काय आलं, आम्ही गाडीमध्ये 3-4 सगळे गाडीमध्ये जात होतो. बोडके सर गाडी चालवत होते आणि सहज फोन केला घरी त्यांच्या मिस्टरना की मॅडम कुठे आहेत. मॅडम तर गाडीतच आहेत. त्यांना मॅडम शाळेत गेल्या. शाळेत नाही आल्या हो, शाळेत गेल्या मॅडम. म्हणजे नंतर पुन्हा त्यांनाच म्हणलं नाही आहेच. थोडं वेगळंच काहीतरी चटकपणा घ्यावा असं वाटलं होतं आणि तसं थोडंसं घेतलं. आणि नंतर मॅडमला काय वाटलं की पण नंतर विचारलं, काय नाही सर चलत राहते म्हणले अशा गोष्टी. बरोबर आहे मॅडम. हां, थोडंसं शाळाला जी दिवसभर आपण काम करत असताना एका ठिकाणी असताना थोडं मरगळ येते. काही विनोदातून बोलण्याची सवय आमच्या बोडके सरांना होती आणि बोडके सरांनी खूप काही त्याचा फायदा घेतला काय. आणि जास्तीत जास्त मला म्हणजे माझ्याकडे बाण जास्त होता तरी पण मी त्या स्वीकारत होतो. मी ठीक आहे म्हणत होतो. आणि कधी कधी वाघमारे मॅडम पण बाण जात होता. त्यांनी सुद्धा मोठ्या मनाने त्याने समजून घेत होत्या. असं आमचं खेळीमेळीचं वातावरण होतं. अजूनही वातावरण असंच राहू द्या. तुमचं प्रेम आमच्या शाळेवर, आमच्यावर आणि इथं आलेले आमचे बंधू गाड्यावर सर